राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकरी बांधवांना सर्वात मोठी आनंदाची बातमी बघा। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला डबल फायदा आता होणार आहे। कारण बघा, आता 10 बँकेत नमो शेतकरी योजनांची यादी जाहीर बघा। नमो शेतकरी योजनेचा हप्ता मागच पडलेला बघा, 2 ते 3 दिवसात 8वा हप्ता बघा। त्यानुसार आता एक बातमी समोर आली आहे बघा। आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता बघा आता एकत्रितपणे जमा होण्यास सुरुवात झाली आहे बघा। आता नमोचा 9वा हप्ताही आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यात आलेला आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, काही मोजक्या बँकांमध्ये आता शेतकऱ्यांचे पैसे जमा बघा। शेतकरी मित्रांनो, बरेच वेळ बघा हप्ते आता हे लांबणीवर गेलते, त्यामुळे बघा एकत्र हप्ता देण्याचा असा निर्णय आलेला आहे बघा। शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, तुमची प्रतीक्षा आता संपली बघा। मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर बघा जाहीर झाला बघा, PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा बहुतांश हप्ता आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा। शेतकरी मित्रांनो, जसा नमो शेतकऱ्यांचा 8वा हप्ता जमा झाला तसं त्या प्रकारे आता शेतकरी बांधवांचा 9वा हप्ताही जमा होणार आणि PM किसानचा 23वा हप्ताही जमा होणार बघा। सकाळपासून अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झाल्याची माहिती मिळत आहे बघा। गेल्या आठवड्याभरापासून बघा आज पैसे येतील, उद्या पैसे येतील बघा, अशा चर्चा चालू होत्या। पण परंतु बघा आता मंत्रिमंडळाचा निर्णय आला बघा, काल 8वा हप्ता पडला बघा। आता 2 ते 3 दिवसात आता 9व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे बघा। आता 9व्या हप्त्याचं आता वाटप काही मोजक्या बँकामध्ये, मोजक्या जिल्ह्यामध्ये होणार आहे बघा। पैशाचे वाटप आता 3 टप्प्याने होणार। कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार फायदा, मंत्रिमंडळाचा नुकताच गेला नाही निर्णय सरकारच्या माध्यमातून बघा। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा पडला होता बघा, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात बघा आता नमो शेतकरी योजनेचा 9वाही हप्ता पडणार बघा। जे शेतकरी अपात्र होते त्या शेतकऱ्यांना पडला नाही, तर बघा शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी पात्र होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे पडणार। परंतु बघा, सरकारने काही ठराविक बँकांमध्ये आणि काही ठराविक जिल्ह्यामध्ये बघा आता सध्या हे पैसे वितरित केले आहे बघा। अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे, पैशाचे वाटप आता 3 टप्प्याने होणार बघा। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जर पण भेटला नसेल तर त्या शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्सवर नक्की कळवा बघा, कारण काळजी करायची गरजच नाही। कारण बघा, ज्या शेतकऱ्यांचा 8वा हप्ता मिळाला नाही तर बघा आता या योजनामार्फत बघा त्यांना दोन्ही हप्ते मिळणार बघा। 8वा आणि 9वा हप्ता आता दोन्ही हप्त्याची एकत्रपणे जमा होण्यास सुरुवात होत आहे बघा। ज्या शेतकऱ्यांचा 8वा हप्ता राहिला त्याही शेतकऱ्यांचा आता एकत्रपणे पैसे मिळणार। ज्या शेतकऱ्यांना मिळणार आता या बँकानुसार त्यांचेही पैसे आता मिळणार बघा। एकत्र 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची सुरुवात झालेली आहे बघा। महत्त्वाचे आता बँकामध्ये आता शेतकरी बांधवांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। दर 4 महिन्याला लाभ मिळते, यावेळी बघा अडचण काय निर्माण झालेली आहे बघा। PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचे बघा दोन्ही हप्ते योजनेच्या साधारणपणे आता दर 4 महिन्याला दिले जात असते बघा। खूप अडचण निर्माण झाली होती बघा आता, त्यामुळे बघा एकत्र आता सगळे हप्ते आता शेतकऱ्यांनी टाकण्याचा निर्णय आलेला आहे शेतकऱ्यांना बघा। त्यानुसार आता 4 महिने पूर्ण झालेले आहेत आणि सगळ्या योजनांचे पैसे आता एकत्र देण्याचा असा सर्वात मोठा निर्णय आलेला आहे आणि जमा होऊ लागले आहे। परंतु बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्वच बँकांमध्ये पैसे सोडले जाणार नाही बघा। कोणत्या बँकामध्ये पैसे सोडले जाणार आहे, कारण बघा असे काही मागे वेळी जेव्हा नमो शेतकरी योजनेचा बघा PM किसान योजनेचे मागील जो बघा 7वा व 22वा हप्ता होता तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अडकून पडला होता, तर बघा त्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता अडचण निर्माण होऊ नये आणि पूर्णपणे त्यांच्या सरकारच्या निर्णयानुसार त्यांच्या खात्यात पैसे पडावे असा सरकारचा महत्त्वाचा निर्णय आलेला आहे बघा। काय होतं, सर्व्हर अनेक बँकाचे बघा सर्व्हर डाऊन असतो आणि IFSC कोड नसतो, त्यामुळे बघा शेतकरी बांधवांचे पैसे वेळेवर पोहोचू शकत नाही। त्यामुळे बघा असा निर्णय घेण्यात आलेला आहे सरकारच्या माध्यमातून। शेतकऱ्यांना मागील वेळी बघा पैशाची वाट पाहावी लागली होती बघा, यावेळी काही समस्या होणार नाही, शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार नाही, त्यासाठी असा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा। शेतकऱ्यांचे दोन्ही हप्ते एकत्र आता खात्यात देण्याचा निर्णय आलेला आहे बघा। ठराविक बँकामध्ये पैसे सोडण्याचा आता निर्णय आलेला आहे बघा। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाला, ज्या शेतकऱ्यांचा राहिला त्याही शेतकऱ्यांचा आता हे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार बघा। नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा हप्ता आता घेत असाल तर बघा कोणत्या बँकामध्ये पैसे जमा झाले आहे यांची तुम्हाला सरकारने जाहीर केलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो। त्यानंतर बघा तुमची जर बँक यादीत आहे का आजच चेक करा बघा। आज सकाळपासून खऱ्या अर्थाने PM किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे एकत्र बघा 4,000 रुपये, आणि ज्या शेतकऱ्यांचा 8वा हप्ता
हप्ता राहिला असं एकूण तुम्हाला 6,000 रुपये असे मिळणार शेतकरी मित्रांनो. आज खात्यातनी सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा महत्त्वाचा निर्णय आलेला आहे. बघा आता तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल, की बघा तुमची बँक सरकारच्या जाहीर केलेल्या यादीमध्ये आहे का? बघा हेच आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहोत. कारण बघा सध्या केवळ निवडलेल्या बँकामध्ये आणि काही ठराविक जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जात आहे. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो अखेर प्रतीक्षा संपली. बँकेचा मेसेज बी आला का तुम्ही आता आज पैसे येणार, उद्या पैसे येणार. बघा तुम्ही कंटाळले होते. बघा तुम्हालाही माहीत झालं असेल आता नवा हप्ता साधारणपणे 2 महिन्यानं मिळणार. पण बघा आता खरोखर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नमो शेतकरी योजनेचे 2-2 हजार रुपये आता पीएम किसानचे 2-2 हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आता सकाळपासून येऊ लागलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा 8वा हप्ता मिळाला होता त्यांना जशा प्रकारे मेसेज आला होता तशाच प्रकारे आता या बँकेचाही मेसेज येणार. फक्त माहीत करून घ्यायचं की आपली बँक यादीमध्ये आहे का? तर त्यामुळे कोणत्या बँकेमध्ये सरकारने आता पैसे सोडले आहेत हे आपण पाहणार आहोत. बघा काल संध्याकाळीच बघा 12 जिल्ह्यात यादी महत्त्वाच्या 10 बँकांमध्ये देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. बघा तुमचा जिल्हा यादीत आहे का लगेच तपासा. कारण बघा आपण आता सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो. बघा मेसेज बी येऊ लागलेला आहे आणि बघा शेतकऱ्यांच्या परिस्थितीनुसार बघा आता खात्यावरती विलंब न करता शेतकऱ्यांच्या खात्यातनी असा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. जर कोणत्याही बँकेला पैसे मिळाले नसतील तर बघा कोणत्या 12 जिल्ह्यात यादी दिलेली आहे हे आपण आता पाहणार आहोत. जर तुमचा यादीमध्ये जर बँक नसेल तर बघा काळजी करू नका. दुसरा टप्पा ही आपल्या यादीमध्ये आहे. तर बघा किसान बघा 4,000 रुपये आता एकत्र तुमच्या खात्यात मिळणार. बघा पीएम किसानचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये. ज्या शेतकऱ्यांचा 8वा हप्ता राहिला असे एकत्र तुम्हाला 6,000 रुपये आता मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो. तर बघा आता लक्षपूर्वक ऐका तुमच्या यादीतनी जिल्हा आहे का तुम्हाला हे तपासायचं आहे. बघा आता येण्याची शक्यता चांगली आहे. लक्षपूर्वक तपासा. आता आपण आता पूर्णपणे आता सर्वप्रथम आपण बँका बघणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर बघा सर्वप्रथम आता बँका आपल्या इकडे दिल्या बघा सध्या काही मोजक्या बँकामध्ये काही मोजक्या आता जिल्ह्यामध्ये आता हे पैसे सोडल्याचा निर्णय आलेला आहे. तर तुम्ही आता बघा शेतकरी मित्रांनो सर्वात आधी पैसे जमा होत आहे आणि म्हणजे की बघा सर्वात मोठी बँक म्हणजे बघा एफडीसी बँक. या बँकेत जर खातं खोललं असेल तर बघा शेतकरी मित्रांनो सकाळपासून शेतकऱ्यांचे पैसे जमा होऊ लागले आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो सकाळपासून जमा होऊ लागलेच आहे. तर बघा तुमची जर एफडीसी बँकमध्ये ग्राहक सेवा असेल तर तुमच्या खात्यात पैसे मिळणार. बघा आता 12 जिल्ह्यात तर पैसे सोडणार आहे. तर बघा हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि बघा व्हिडिओ स्किप न करता बघा. कारण बघा तुम्हाला बँक बघण्याची गरज आहे आणि जिल्हाही विसरू नका. कारण बघा नवा हप्ता आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यातनी कार्यक्रम ठरण्यात आलेला आहे. एफडीसी बँक नंतर पुढची बँक आहे बघा आयएससी बँक आणि या बँकेत जर शेतकऱ्यांनी खातं खोललं असेल तर त्यांनाही आता बँकेत पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बँकेतने आता खातं उघडलं असेलच बघा शेतकरी मित्रांनो या बँकेमध्येही तुमचं खातं उघडलं असेल. त्यानंतर पुढची बँक बघा कोटक महिंद्रा बँक. या बँकेत जर तुम्ही खातं खोललं असेल तर बघा याही बँकेत पैसे सोडले आहेत. त्यानंतरची पुढची बँक बघा बँक ऑफ बरोडा. बघा या बँकेतही पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले हे आपल्याला बघायचं आहे शेतकरी मित्रांनो. बघा हे महत्त्वाचे आता काही मोजक्या ठराविक बँकामध्ये पैसे सोडले जाणार आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो आता पुढची बँक बघा महाराष्ट्र बँक. यात जर खातं खोललं असेल तर याच्यातही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहे. त्यानंतरचे बघा शेतकरी मित्रांनो जवळपास शेतकऱ्यांना अनेक शेतकऱ्यांना हे खातं उघडलं असेल तर तुम्हाला माहीत आहे की बघा याही खात्यामध्ये आता शेतकऱ्यांचे पैसे जमा होऊ लागले आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्हाला बँका माहीत झाल्या असतील तर त्यानंतरची पुढची आहे बघा बँक ऑफ इंडिया. यात जर खातं उघडलं असेल तर बघा शेतकरी मित्रांनो याच्यातही तुमचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता केवळ बघा 12 जिल्हे राहिले आता शेतकरी मित्रांनो. सध्या आपण आता बँका बघत आहोत. बघा आता 12 जिल्ह्यातनी हे पैसे सोडले आहेत. बघा 12 जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण बघा राज्यातनी 36 जिल्हे आता 36 जिल्ह्यापैकी बघा 12 जिल्ह्याची यादी आपल्याकडे आता दिलेली आहे सरकारच्या माहितीनुसार. त्यानंतर बघा पुढची बँक बघा शेतकरी मित्रांनो पोस्ट ऑफिस बँक आणि ही एक विश्वासू बँक असते. त्यामुळे जर शेतकरी मित्रांनो तुम्ही खातं उघडलं असेल तर तुम्हालाही या पोस्टाच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहे. बघा पोस्टाच्या खात्यात सर्वात पहिले पैसे जमा होत आहे बघा शेतकरी मित्रांनो पोस्टाचं खातं जर असलं तर. त्यानंतर सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. याला आपण एसबीआयसी बँक म्हणूनही ओळखतो. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो पुढची बँक बघा जिल्हा मध्यवर्ती बँक. ही जिल्ह्याची बँक असते बघा. यामध्ये जास्त शेतकऱ्यांना कर्ज दिले जात असते. हिच्यातही तुम्ही खातं खोललं असेल तर तुमचे आता अगदी काही तासात पैसे जमा होणार आहे. त्यानंतर पुढची
पुढची बँक बघा शेतकरी मित्रांनो सहकारी बँक. हिच्यात जर खातं उघडलं असेल तर हिच्यातही शेतकऱ्यांचे पैसे आता जमा होऊ लागले आहे. तर बघा आता शेतकरी मित्रांनो आपण आता जिल्हे बघणार आहोत. स्किप न करता आता तुम्हाला डायरेक्ट जिल्हे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. बघा बँका तुम्ही बघितलेत असतील, या बँकात जर खातं उघडलं असेल तर अगदी काही तासात तुमचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा उद्यासाठी निवडले 12 जिल्हे बघा. अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली आणि यवतमाळ आहे शेतकरी मित्र. हिच्यात जर खातं उघडलं असेल तर बघा शेतकरी मित्रांनो बहुतांश हप्ता तुमच्या खात्यात आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला जिल्हे माहीत झाले असेल बघा, आता 8वा 9वा हप्ता तुमच्या लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर करून जा, जेणेकरून आपली माहिती तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.